नमस्कार विद्यार्थी मित्र हो. संस्कृत मेदिनी या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला इयत्ता 8वी संपूर्ण मधली एक गोष्ट सांगणार आहे. पान नंबर 15 शठम प्रतिशाठ्यम लबाडाशी लबाडी ही गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे. या गोष्टीमध्ये मुलांना काय करायचं आहे, ही गोष्ट तुम्हाला इथे कशासाठी दिलेली आहे तर एकतर तुम्हाला नवीन नवीन संस्कृत शब्द माहिती व्हावेत, त्याच्यानंतर त्या गोष्टीचं तुम्ही संस्कृत मधून वाचन करायचंय, मराठीमधून अर्थ समजावून घ्यायचाय, ती गोष्ट पुन्हा पुन्हा ऐकायची. श्रवणम हा संस्कृत शिकण्यामधला एक अतिशय महत्वाचा भाग आहे. ज्याप्रमाणे आपण लहानपणी मराठीचे शब्द कानावर ऐकून ऐकून आपण बोलायला लागतो, तसंच संस्कृतचे शब्द ऐकून ऐकून तुम्ही संस्कृत भाषा बोलायला लागता, तुम्हाला ती समजते. त्याच्यासाठी तुम्हाला इथे ह्या दोन गोष्टी दिलेल्या आहेत, एक म्हणजे शठम प्रतिशाठ्यम आणि दुसरी म्हणजे सत्यप्रिय काष्टिक. तर त्याच्यातली पहिली गोष्ट शठम प्रतिशाठ्यम म्हणजे काय, जशास तसे लबाड्याशी लबाडी ही गोष्ट मी आता तुम्हाला इथं सांगणार आहे. आता ह्याच्यामध्ये कृती काय करायची त्यांनी सांगितली आहे बघा. शिक्षक कथां पठती, शिक्षक कथा वाचतील. छात्राः अनुपठन्ति, विद्यार्थी ती परत वाचतील. अपरिचित शिक्षक अपरिचित शब्दानां अर्थं वदति, शिक्षक अपरिचित शब्दांचा अर्थ तुम्हाला समजावून सांगतील. तर मी आता तुम्हाला गोष्ट सांगते. शठम प्रतिशाठ्यम जशास तसे लबाड्याशी लबाडी. तर आता गोष्ट बघा. बकस्य शृगालस्य च मित्रता असते. एक बगळा आणि एक कोल्हा यांची घट्ट मैत्री असते. एकदा शृगालः बकं भोजनार्थं स्वगृहं आह्वयति. एकदा कोल्हा बगळ्याला जेवणासाठी भोजनासाठी स्वतःच्या घरी बोलवतो. शृगालः स्थालिकायां पायसं परिवेशयति. कोल्हा थाळीमध्ये खीर वाढतो. बकस्य चंचू दीर्घा अस्ति, बगळ्याची चोच लांब असते. स्थालिकायां परिवेशितं पायसं बकः खादितुं न शक्नोति. थाळीमध्ये वाढलेली खीर बगळा खाऊ शकत नाही. शृगालः तस्य उपहासं करोति. कोल्हा त्याचा अपमान करतो. पुनः कदाचित बकः शृगालं भोजनार्थं स्वगृहं आह्वयति. पुन्हा केव्हा तरी बगळा कोल्ह्याला आपल्या घरी भोजनासाठी बोलवतो. तदा सह गलंतिकायां पायसं परिवेशयति. तेव्हा तो एका चंबूमध्ये खीर वाढतो. गलंतिकायां परिवेशितं पायसं शृगालः खादितुं न शक्नोति. चंबूमध्ये वाढलेली खीर कोल्हा खाऊ शकत नाही. बकः तस्य उपहासं करोति. बगळा त्याचा उपहास करतो, अपमान करतो. शृगालः अवगच्छति. कोल्ह्याला कळून चुकतं, मम पूर्वकृतस्य एतत् फलम, मी पूर्वी केलेल्याच कृतीचं हे मला फळ मिळालेलं आहे. सहमित्रस्य क्षमां प्रार्थयते. त्याने मित्राची क्षमा मागितली. तयोः मैत्री दृढा भवति. आणि त्याच्यानंतर त्यांची मैत्री अधिक घट्ट झाली. या गोष्टीतून आपण काय शिकतो मुलांना, एक तर आपली ही संस्कृतीच नाहीये की आपण एखाद्याला घरी जेवायला बोलवतो आणि आपण त्याचा अपमान करतो, असं कधीच होत नाही. आपल्या घरी कुणीही आलं तरी कमीत कमी आपण पाणी चहा हे तर आपण देतोच. ह्याच्यातून हे एक आपण शिकतो की घरी आलेला कुणीही, मग तो आपला शत्रू देखील असला तरी त्याचा अपमान आपण कधीही करायचा नाही. ती वेळ निभावून न्यायची आणि मग पुढे जेव्हा वेळ येईल तेव्हा त्याला जशास तसं आपण वागू शकतो. हे एक तात्पर्य ह्या गोष्टीतून आपण शिकू शकतो. ठीक आहे. आता ह्या गोष्टीतले अवघड शब्द मी तुम्हाला लिहून देते. आता ह्या गोष्टीतले अवघड शब्द मी तुम्हाला लिहून देते. आता बघा. शठम म्हणजे काय, लबाड. शठम म्हणजे काय, लबाड. शाठ्य लबाडी.
लबाडी, लबाडी अशी लबाडीच करावी लागते या जगामध्ये, म्हणून तुम्हाला ही गोष्ट इथे दिलेली आहे. आता पुढचा शब्द बघा, स्थालिकायाम. हे नाम आहे. थाळीत, थाळीमध्ये पायसम, खीर. पायसम, खीर हे पण नामच आहे. परिवेशयती, परिवेशयती म्हणजे काय, वाढणे, क्रियापद आहे हे. परिवेशयती वाढणे हे क्रियापद आहे. चंचू म्हणजे काय, चोच, नाम आहे हे. चंचू, चोच. उपहासम, उपहासम नाम आहे, चेष्टा करणे. अपहासम ह्याचा अर्थ आहे चेष्टा करणे, अपमान करणे. चेष्टा, अपमान करणे. गलंती कायाम नाम आहे, लहान भांड्यात चंबूत. गलंती कायाम. आणि शेवटचं काय आहे, अवगच्छती म्हणजे क्रियापद. समजतो, जाणतो. ठीक आहे, तर ही गोष्ट तुम्ही वाचा आणि समजावून घ्या. धन्यवाद.